नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। तर याच्या आधी जो व्हिडिओ बघितला होता त्या व्हिडिओमध्ये खूप मोठा असा हा व्हिडिओ झाला असता, त्यामुळे मी त्या व्हिडिओचे 2 भाग केले आहे। तर इथे तुम्ही जी गर्दी पाहू शकता, या स्टॉलवरती गर्दी आहे छोट्या मुलांच्या फ्रॉक्सची। इथं लहान मुलांचे फ्रॉक्स मिळतात, म्हणजे छोट्या पडद्या असतील किंवा टेबल असतील आणि पडदे जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे पडदे तुम्हाला पाहायला मिळतील। खूप सारं व्हरायटी बघायला मिळतात, कारण मुंबईमध्ये फोटो फेअर हे खूप मोठं असतं। म्हणजे महाराष्ट्रातले सगळे फोटोग्राफर फक्त या 3 दिवसामध्ये येतात आणि खूप सारी कोटीची उलाढाल 3 दिवसामध्ये होते, कारण की छोट्या हे जे स्टॉल आहे त्या स्टॉलचं भाडंही खूप असतं आणि त्यात त्यांच्या वस्तू, त्यामुळे त्यांचं 3 दिवसाची कमाई म्हणजे त्यांची एका वर्षाची कमाई इथं होऊन जाते। आणि इथं सगळं नवीन तुम्हाला बघायला मिळतं। इथं मॉडेलसुद्धा आपण त्यांचं शूट घेऊ शकतो, कारण इथं बऱ्याचशा मॉडेल ज्या असतात त्या फोटो फेअरमधल्या सरांनी ऑर्गनाईज केलेल्या असतात। जे इव्हेंटवाले असतात त्या ह्या मॉडेल ऑर्गनाईज करतात आणि तुम्हाला हवे तसे फोटो तुम्ही त्यांचे घेऊ शकतात। त्यामुळे फोटोग्राफर लोकांसाठी हा बेस्ट पर्याय आहे, कारण नवीन कॅमेरा घेतल्यानंतर आपण त्याचं इथं शूटसुद्धा करू शकतो आणि तुम्ही कॅमेरा हातामध्ये घेऊन प्रत्येक मॉडेलचं शूट घेऊ शकतात। इथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे कॅमेरे, स्टँड, नंतरच्या रिंग लाईट, सगळं जे का फोटोग्राफरला आवश्यक आहे ते सगळं तुम्हाला इथं पाहायला मिळतं। आणि नवीन कोणता ट्रेंड आला आहे फोटोग्राफीमध्ये तेही तुम्हाला इथं बघायला मिळतं। तर लहान मुलांचे खूप सारे फोटो आता आपण पाहत असतो इंस्टावर, ते कसे बनवायचे, त्यासाठी कुठले प्रॉप्स लागतात, काय बॅकग्राऊंड लागतात, हे सगळं तुम्हाला फोटो फेअरमध्ये बघायला मिळतं। तर तुम्ही जर फोटोग्राफर असाल तर नक्की पुढच्या वर्षाच्या इव्हेंटला तुम्ही भेट द्या आणि तुम्हाला हव्या त्या वस्तू तुम्ही इथं घेऊ शकतात आणि परचेसही करू शकतात तुम्हाला हव्या तिथं। तर मैत्रिणींनो, माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्यावर असंच तुम्ही सतत प्रेम करत राहा, कारण तुम्हाला तर माहितीच आहे माझे सगळे वेगवेगळे विषय असतात आणि त्या वेगवेगळ्या विषयांसाठीच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच माझा हा खूप म्हणजे तळमळ असते। कारण मला असं वाटते की माझ्या मैत्रिणीला सगळं प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन द्यावं अशी माझी अपेक्षा असते। तर फोटो फेअर म्हणजे काय हे तुम्हाला कळलंच असेल आता। इथं तुम्हाला कप कसे बनतात, कपासाठी तुम्हाला कोणत्या मशीन लागतात, फोटो कसे बनतात, अल्बम कसे बनतात, हे सगळं तुम्हाला फोटो फेअरमध्ये बघायला मिळतं। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि